मी पंजाब डक आज आहे 5 ऑगस्ट 2025. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आणखीन 1-2 दिवस कामं करायला वेळ आहे. मग आता पाऊस कधी येणार आहे तर 8 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट म्हणजे ह्या 12 दिवसामध्ये म्हणजे 8, 9, 10, 11 पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, परत 2 दिवस उघड देईल. त्याच्यानंतर 14 ते 18च्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. पण आता हे जे आता उद्याचा जे 8 तारखेचा पाऊस येणार आहे, काही ठिकाणी 7ला देखील येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे, हिंगोलीकडे पडणार आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे, लातूर जिल्ह्यात पडणार आहे, धाराशिवकडे आहे, बीड जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे, सांगली सातारा, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा, जालना, संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास सगळे जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो. जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात एक आहे, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे, हिंगोली जिल्ह्यात आहे, परभणी जिल्ह्यात आहे, लातूर जिल्ह्यात आहे, बीड जिल्ह्यात आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे, धाराशिव जिल्ह्यात आहे, सांगली, सातारा, कर्नाटक, बेटकिया म्हणजे तेलंगणात जरा जास्त आहे. म्हणजे ह्या इकडल्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे, कारण की पाऊसच दक्षिणेकडून यायलाय. म्हणजे सांगायचं झालं तर परत पुन्हा हे पाऊस काय होणार आहे, थोडं पुढं सरकणार आहे. मग तो कसा पुढं सरकणार आहे, मग इकडे जामखेड, कर्जत, आष्टी, त्याच्यानंतर दोन, बारामती, तसा तो पाऊस पुढं सरकत अहिल्यानगरकडे जाणार आहे. म्हणजे अहिल्यानगर, राहता, शिर्डी, कोपरगाव असा करत नेपाळ, नाशिक इकडं भागामध्ये तिकडे थोडा कमी होत जाईल, पण तिकडे देखील पाऊस पडणार आहे. पण जास्त पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडे राहणार आहे. दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जरा जास्त राहणार आहे. आणि त्याच्यानंतर जे 14 ते 18च्या दरम्यान येणार आहे ती मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे जशी परिस्थिती झाली ना, समजा पूर परिस्थिती, तसं ती 14 ते 18चा ते पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांनी काय करायचं, आता ह्या 2-3 दिवस काय होणार आहे, उघाड आहे तसे तितक्यामध्ये तुम्ही काय करा, शेतीची कामं करून घ्या, फवारण्या करून घ्या. या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त देखील असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्याचा एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.